हॅलो नमस्कार. तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल की तृषाला एक डॉगीचं बेबी भेटलं होतं. ती त्याला घरी घेऊन आली. मग ते काळजीच घेणं चालू आहे त्याचं. ते घरात आणल्यापासून त्याला दूध दे, त्याला पाणी दे, हे कर ते कर. इव्हिनिंगचा टायमिंग होता. तृषाला फ्रेश केलं, दिवाबत्ती झाली आणि मिलन निघालेले. त्यांचा कॉल आला होता की मी जवळजवळ आलेलो आहे. त्याच्यामुळे फ्रेश झाली, दिवाबत्ती वगैरे करून मग तिचा स्टडी घेतला. आणि आपल्या चाळीत राहणारे काका आहेत, तर ते सगळेच जण तृषाला फार जीव लावतात. ते म्हटले की मी तिला दुकानात घेऊन जातो. मग ती गेली त्यांच्यासोबत दुकानात. मी बाहेर इथे राऊंड मारत होते. वरती छान चंद्र दिसत होता. इतकं भारी ना, वातावरण खूप छान असते इव्हिनिंगला. फ्रेश सगळं होतं. दिवाबत्ती होती, तुळसाचा स्टडी होतो, या सगळ्या गोष्टी एकदम रिलॅक्स वाटतं. काही गडबड नसती. आणि आम्ही दोघीच होतो, त्याच्यामुळे मी छान पुलाव बनवला होता. तिलाही चारत होते, मीही खात होते. तेवढ्यात मिलन आले. त्यांनी कॉल केलाच होता की तुम्ही आवरून ठेवा, आपण ज्यूस प्यायला जाऊयात शिरूरला. कारण तिलाही करमलं नाही, मलाही करमलं नाही, दोघींनाही फार बोर होत होतं. त्याच्यामुळे ते म्हटले जाऊन येऊयात आपण राऊंड मारून छान. तर शिरूरला आलो तर इथे ही जोडी आधीच बसलेली होती. आम्हाला भेटली. ललिता आणि निलेश हे दोघं आलेलेच होते इथे. मग छान आम्ही गप्पा मारल्या. काय कसं झालं मिलनला ते विचारत होते. ट्रिप कशी झाली काय नाही. आणि तिला अचानक बघून मलाही छान वाटलं. भेट झाली आणि छान मग खायला प्यायला ऑर्डर केलं आणि असं छान क्लिक केले. ह्याच गोष्टीत ना एक छान मेमरी बनवून राहतात. तर असा काही 7चा दिवस होता. चलो बाय.